नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा बेळगावमध्ये होणार आहे. मराठी भाषिकांच्या या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही प्रवेशबंदी केल्याने कोल्हापुरात आज निदर्शने करण्यात आली. कर्नाटकच्या एसटी अडवून कोल्हापूरच्या एसटी स्टँडवर ही निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सीमा भागातील मराठी माणसाने सुरुवातीपासून सत्याग्रह, उपोषण, सभा, मेळावे अशा विविध मार्गांनी केंद्र सरकारचे लक्ष या वेधण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने अपेक्षेप्रमाणे लक्ष न दिल्याने मराठी माणसाला अद्याप न्याय मिळालेला नाही. कोल्हापुरातील शिवसेना नेते या सीमा लढ्यासाठी कार्यरत आहेत. आज मेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे रोष व्यक्त केला. यावेळी संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटक सरकारनं महामेळाव्याला या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि या ठिकाणी रीतसर मागणी केली असताना कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कोल्हापूरचे कलेक्टर अमोल गेडिये यांना विनंती केली होती की या मेळाव्याला जर काय परवानगी मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराजे देसाई असतील, हे काय करतात? अरे सभागृह सोडा आणि बेळगावमध्ये जा. बेळगावमध्ये 3.5 लाख मराठी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, 307चे गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही कर्नाटकच्या एसट्या बंद केलेत. मराठी माणसाचा जो अपमान केलाय त्या अपमानाचे मराठी जनतेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागितली पाहिजे आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही एसटी फिरू देणार नाही आहे.